वजन कमी करण्याचा उत्तम मार्ग चालणं. मग दररोज किती वेळ, किती पावलं चालावं? जर तुमचे वजन वाढत असेल आणि तुमच्याकडे व्यायाम करण्यासाठी जिममध्ये जाण्याचा वेळ नसेल, तर काळजी करू नका. तुम्ही रोज चालायला सुरुवात करा. चालल्यानेही शरीरातील कॅलरी जलद बर्न होतात. नमस्कार मित्र-मैत्रिणींनो, माझं नाव नितीन धुमाळ. आपल्या सर्वांचं स्वागत आहे आपल्या थ्री फिटनेस या मराठी युट्यूब चॅनलवरती. मित्र-मैत्रिणींनो, जर तुम्ही आपलं मराठी चॅनल पहिल्यांदाच व्हिजिट केलं असेल तर प्लीज आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि ऑल बेल नोटिफिकेशनच्या बटनाला जरूर हिट करा, जेणेकरून तुम्हाला आमच्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन सर्वात आधी तुमच्यापर्यंत पोहोचेल. तर चला तर मित्रांनो, आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. वजन कमी करण्यासाठी लोक अनेक पद्धती वापरतात. काही लोक वजन कमी करण्याचा आहार घेतात, तर काही लोक दिवसातून एकदाच खातात. त्याच वेळी असे काही आहेत जे तासनतास जिम मध्ये जातात आणि व्यायाम करतात. परंतु तुम्हाला माहिती आहे का की तीव्र वर्कआउट न करताही तुम्ही वजन कमी करू शकता? होय, जर तुम्ही दररोज थोडा वेळ चालत असाल तरीही तुम्ही वजन कमी करण्यात यशस्वी होऊ शकता. होय, यासाठी चालण्याचा योग्य मार्ग कोणता आहे? दररोज किती वेळ आणि किती पावलं चालली पाहिजेत हे आपण आजच्या व्हिडिओतून जाणून घेऊया. तर खूप महत्वाचा आहे आजचा व्हिडिओ. तर चला तर जाणून घेऊया वजन कमी करण्यासाठी चालणे कसे फायदेशीर आहे. जर तुमचे वजन वाढत असेल आणि कामाच्या व्यस्ततेमुळे तुम्हाला जिम मध्ये जाऊन वर्कआउट करता येत नसेल, तर रोज सकाळी किंवा संध्याकाळी चालायला सुरुवात करा. योग्य तंत्र माहीत असल्यास चालण्याचे वजन कमी होऊ शकते. तुम्ही किती वेळ आणि किती तीव्रतेने चालता यावरही हे अवलंबून असते. तसेच वजन कमी करण्यात आहाराचाही मोठा वाटा असतो. शारीरिक हालचालीसोबतच आहारातून कॅलरीज कमी केल्याने वजन कमी होण्यास मदत होते. जर तुम्ही नियमित चालत असाल तर त्यामुळे कॅलरी बर्न होतात. वजन कमी करण्यासाठी चालणे हा खूप सोपा मार्ग आहे. जर तुम्ही दिवसातून 30 मिनिटे वेगाने चालत असाल तर ते 150 पेक्षा जास्त कॅलरीज बर्न करू शकतात. तुम्ही जितके अधिक तीव्रतेने चालाल तितक्या जास्त कॅलरी बर्न कराल. मात्र चालणे किंवा धावणे आपल्या शारीरिक क्षमतेनुसार केले पाहिजेत. कारण कोणतीही गोष्ट जास्त केल्याने फायद्याऐवजी नुकसान होऊ शकते. यामुळे स्नायू दुखणे, शारीरिक दुखापत, बर्न आउट होण्याचा धोका देखील वाढू शकतो. जर ही तुमची पहिलीच वेळ असेल तर सुरुवातीला हलक्या तीव्रतेने आणि कमी वेगाने चाला. हळूहळू वेग, तीव्रता आणि अंतर वाढवा. वजन कमी झाल्यावर चालणे सोडू नका. काही लोकांचे वजन कमी होताच ते सर्व शारीरिक हालचाली करणे बंद करतात. हे अजिबात करू नका. वजन कमी केल्यानंतर व्यायाम करणे अधिक आवश्यक होते. चालणे, धावणे किंवा कोणत्याही प्रकारच्या शारीरिक हालचालीसह निरोगी आहार घेण्यास विसरू नका. दररोज किती पावले चालावी? जर तुम्हाला तुमचे वजन नियंत्रणात ठेवायचे असेल आणि ते लवकर कमी करायचे असेल तर तुम्हाला दररोज सुमारे 10,000 पावले चालणे आवश्यक आहे. मात्र 2,000 पावलांपासून सुरुवात करा आणि नंतर हळूहळू पावले 10,000 प्रतिदिन वाढवा. तसेच ताज्या हिरव्या भाज्या, फळे, संपूर्ण धान्य, कडधान्य, कमी चरबीयुक्त दुग्धजन्य पदार्थ, लिक्विड प्रोटीन, हेल्दी फॅट्स इत्यादींचा आहारात समावेश करा. वजन कमी करण्यासंबंधी काही माहिती हवी असल्यास तज्ञांचे मत जरूर घ्या. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला आम्हाला कमेंट सेक्शन मध्ये नक्की सांगा आणि अशाच प्रकारच्या व्हिडिओच्या माहितीसाठी आपल्या थ्री फिटनेस या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर पुन्हा भेटू आपण एका नवीन विषयावरती. आजच्या पुरती एवढंच. जय महाराष्ट्र, फिट महाराष्ट्र. धन्यवाद.